आपाम संस्था आणि HDFC बँक यांच्या संयुक्त मनाने या बंधाऱ्याचे काम करण्यासाठी आमच्या गावात ग्रामपंचायतमध्ये एक मीटिंग बसवलेली होती। त्या मीटिंगमध्ये आम्ही HDFC बँक आणि आपाम संस्था यांच्याशी संपर्क साधून त्यांना हा पॉईंट दाखवला आणि ह्या ठिकाणी सांगितलं की ह्या ठिकाणी आम्हाला त्या बंधाऱ्याचं जराशी खोलीकरण वगैरे काय पाण्याचं नियोजन करता येईल का। आणि त्यांनी त्याला इथं पाणी केली आणि नंतर पाणी केल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की हे काम होऊ शकतं। त्यांनी ते काम चालू केलं। सुरुवातीला मग आजूबाजूचं कसं काय करायचं हे सगळं आम्हाला माहिती सांगितली आणि पाण्याचा साठा किती होईल, किती लांबी करायची, काय करायचं हे सर्व अगदी व्यवस्थित आम्हाला सांगितलं। 30 मीटर रुंदी आणि लांबी जवळजवळ 200 मीटर सगळा गाळ काढून घेतला आणि जवळजवळ 12 फूट खोल म्हणजे जमीन लेवलपासून 12 फूट खोल म्हणजे सध्या आत्ता 22 फूट खोल आहे। हे आमचं एक काम अगदी मोठं भाग्याचं म्हणजे पुढल्या 50 वर्षाचं सुद्धा आमचं हे काम झालेलं आहे। गावाला सुद्धा पाण्याचं त्याचा पर्क्युलेशन चांगलं झालं। आजूबाजूला जवळजवळ 100-200 एकर शेती आहे, त्या शेतीला सुद्धा फायदा झाला आणि ह्याच्या सिंचन विहिरी आहेत, त्या विहिरींना सुद्धा पाण्याचं पर्क्युलेशन चांगलं झालं। जवळजवळ 16-17 विहिरी आहेत। आता हे तुम्ही पाणी पाहताय त्या पाण्याची उंची अगदी त्या बंधाऱ्या लेवलबरोबर आहे। ह्या विहिरीची खोली जमीन लेवलपासून जवळजवळ 56 फूट खोल आहे। त्यावेळेला सुरुवातीला किती 1-2 पाणी बसायची पिकाला आणि त्याच्यानंतर पाणीच मिळायचं नाही, त्याच्यामुळे उत्पन्न पण आमचं घटत जायचं। मग आत्ता गेल्या वर्षी मार्चला सुद्धा आमचं शेवटपर्यंत पाणी टिकलं। मग त्या जनावरांच्या चाऱ्यासाठी आम्हाला या बंधाऱ्याचं चांगलं नियोजन झालेलं आहे आणि त्याच्यामुळं इथं पाठीमागाची इथं आमचे मका आहे, परत त्याच्या पलीकडे बाजरी आहे, समोर दिसते तर सगळे बाजरी आहे। आत्ता गेल्या वर्षी ऊस लावलेला आहे काही लोकांनी। हे पीक निघून खरीपाचं निघून सुद्धा पुढं उन्हाळ पीक हे आम्हाला निघू शकेल असं एवढं पाण्याचा साठपा झालेला आहे आणि पाणी हे जमिनीत चांगलं मुरलेलं आहे। त्याच्यामुळं गावातील आजूबाजूला बोरला पण पाणी झालेलं आहे। यामुळं ह्या वर्षी आम्हाला टँकरमुक्त गाव होतं आणि त्याच्यामुळं आता इकडली सगळी शेतकरी ही अगदी खुश झालेले आहेत। काय खुश होऊन जनावरं संगोपन करायला लागलेले आहेत, परत दूध उत्पन्न वाढलेलं आहे, परत शेतीचं सुद्धा आता जे लोक काय कामं करतच नव्हते पण ते आता शेतकरी कामाला लागलेले आहेत। कुठं आपली थोडं आहे शेती ते पण शेती करायला लागलेले आहेत। ह्याच्या अगोदर आम्हाला उत्पन्न काही निघतच नव्हतं, म्हणजे पाऊस जरी पडला तरी पाणी निघून जायचं। ही बंधारा झाल्यापासून पाणी साठून राहिल्यामुळे भरपूर प्रमाणात पाणी आम्हाला पिकाला मिळते, त्याच्यापासून फायदा भरपूर होते। आपाम संस्थेनं जे काय आमच्या शेतीच्यावर जो बंधारा होता त्याचं खोलीकरणाचं काम केलं आणि त्यातून मला जो फायदा झाला की त्यातून मला शेतीची आवड इतकी वाढत गेली की आज मी शेती सोडून दुसरं व्यवसाय करत नाही किंवा नोकरीला जाण्याचं मी आज म्हणजे पाहतच नाही। वडील म्हणायचे की जानेवारी आला की दुसरं पीक कुठलं करू नको, कारण पाण्याची पातळी आपली जानेवारीमध्येच खाली होते। खरीपमध्ये मूग आणि बाजरी घ्यायचो, पण आता खरीपमध्ये मुगाचं क्षेत्र कमी केलं आणि माझी 1 एकर शेवग्याची लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये आणि मक्याचं क्षेत्र वाढवलेलं आहे। रब्बीमध्ये पण तेच प्रकार आहे, ज्वारी कंटिन्यू करायचो जे की पावसावरती अवलंबून होतं, पण आता मक्याचं पीक चांगलं येते पाण्यामुळे, या बंधाऱ्यामुळे फायदा झाल्यामुळं। आणि दुसरं म्हणजे बागेचं क्षेत्र वाढवतोय। आता आंबा लागवड 1 एकर केलेली आहे, त्याच्यामधून आता आंब्याची ग्रोथ पुढच्या वर्षी चालू होईल। ही पिकं घ्यायला लागल्यामुळे माझं जे वार्षिक उत्पादन होतं वडिलांचं जे होते 50 ते 60 हजारापर्यंत जायचं, ते आता माझं वाढ होऊन 1 लाख ते 1.25 लाखापर्यंत गेलेलं आहे। आणि आफामचं कौतुक आहे की इतकं भारी आम्हाला काम करून दिलंय आणि त्यातून मी खरंच समृद्ध असा शेतकरी बनण्याचा प्रयत्न करतोय। पाण्याचं बंधाऱ्याचं नियोजन आपाम संस्था आणि HDFC बँक यांनी आम्हाला करून दिलेले आहे, त्याच्यामुळं आम्ही त्यांचे आभारी आहोत। धन्यवाद।